नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत चाळीसगाव येथील पाटणादेवी तीर्थक्षेत्रामध्ये. तर तुम्ही मित्रांनो एक छोटासा ब्लॉग आणि एक छोटासा व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आम्ही थोडीशी माहिती आणि थोडंसं इथलं काहीतरी वेगवेगळे ठिकाणचे जे पर्यटन स्थळ लोक येतात त्याबद्दल आमचे दोन दोन लोक आले आहेत इथं दर्शनसाठी. या दोन लोकांना आम्ही फक्त एक साधे आणि सिंपल प्रश्न विचारणार आहोत. यांचे उत्तरं हे लोक हसून देता या रडून देता ते मला माहीत नाही, पण मी फक्त एक एवढं विचारणार आहे का हे इथं किती दिवसापासून येत आहे. तर मित्रा, सर्वात आधी तुझं नाव सांग. माझं नाव गोलू ज्ञानेश्वर कोळी. गोलू. हां, तर गोलू भाऊ, तुम्ही पाटणादेवी तीर्थक्षेत्रात किती म्हणजे किती वेळा आलेले आहेत तुम्ही? आता तरी 4-5 चक्कर आलोय की. हां, तर ते सांगत आहे तिथं 4-5 वेळेस आलेले आहे. तुम्हाला इथल्याबद्दल काय काय माहीत आहे अजून? काही नाही, इथं जास्त जंगल आहे, काही प्राणी वगैरे. जंगल आहे, प्राणी वगैरे. अजून अजून काही पाहण्यासारखे बी जास्त काही. पाहण्यासारखं इथं अजून काय आहे म्हणजे नेमकं? इथं काही धबधबा आहे, धबधबा आहे, नदी आहे, नदी आहे. अजून मी जास्त तर डोंगर बी इथं. डोंगर पण आहे. डोंगरात आम्हाला दिसत आहे. इथं तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे जे मंदिर आहे ते तर खूप छान दिसत आहे. आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहेत आता, पण आम्हाला काहीतरी कारणास्तव आम्ही काही प्रश्न पर्यटन आले आहेत. यांचं नाव आहे हर्षल. तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्षल दत्तात्रय कोळी. हर्षल दत्तात्रय कोळी. हो, हे इथं आलेले आहेत. तुम्ही कुठून आलेले आहेत हर्षल? आम्ही जळगाव. जळगाववरून आलेले आहेत. बघा, आता हे जळगाववरून इतक्या लांब 100-120 किलोमीटर प्रवास करून इथं चाळीसगावमध्ये आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हे बघा, आता आम्ही यांना 2-3 प्रश्न विचारणार आहोत. तुम्हाला इथं येऊन कसं वाटत आहे? मला इकडे येऊन खूप छान वाटत आहे. म्हणजे तुम्हाला खूप छान वाटत आहे. तुम्हाला आवडला इथला परिसर? आवडला तुम्हाला? इथे हिरवेगार डोंगर आहेत, झाडं आहेत, ही मंदिर आहे. आणि इथं आता मी तर असं मागं असलं इथं वाघ पण आहे म्हणे. इथं मागं जंगलामध्ये वाघ पण आहे म्हणे. तर वाघ तुम्हाला अशी भीती नाही वाटली इथं यायला? नाही नाही, इथे काहीच नाही, काय तुम्हाला दोघांना भीती नाही वाटली? काहीच नाही. ते म्हणतात आम्हाला भीती नाही वाटली. म्हणजे यांना असं काही हे नाही आहे इथलं. खूप संरक्षण आहे. आणि इथं काही फोर्स आणि फॉरेस्ट गार्ड वगैरे काही दिसले नाही तुम्हाला येताना? नाही, काहीच नाही दिसतं. काहीच नाही दिसलं. बघा तुम्ही, ते पण लोक आले आहेत, पण आपण त्या लोकांचं आपण शूट नाही करणार, कारण की हे आपले थोडेसे जवळचे मित्र कंपनी आहे. हे आले तर आम्हाला 2 शब्द यांनी सांगितलं याबद्दल. चला तर मित्र, ब्लॉग शूट करायचं कारण हेच आहे का आम्ही इथं थोडीशी माहिती घेतली. आणि हे 2 पर्यटनामध्ये, एकचं नाव आहे गोलू आणि एकचं नाव आहे हर्षल. यांनी आम्हाला चांगल्यापणे माहिती दिलेली आहे पाटणादेवी जंगलाबद्दल. तर आम्ही तुम्हाला पुढचा व्हिडिओ परत टाकू. जय महाराष्ट्र.